आता आपण आहे पहिल्या मजल्यावर. तुम्हाला माहित आहे पहिले झालं का नेक्स्ट काय होतं, तर दुसऱ्या जिममध्ये नाही आलं आपण. चपला सोडायची जागी पर्यंत काढू चप्पल. चला तर पहिला लाईट लावू. लाईट तर नाही गेली वाटतं. लाईट गेली. पहिला फ्रेश होतो बरं का. आता एकदम जर्किंग घातल्यामुळं भरपूर गरम होतंय. बॅग बिग ठेवतो आणि फ्रेश ब्रश होतो. लाईट पण नाही आज. हा माहिती आजच्या गेला असं काहीतरी काम असावं. स्टँड लावून घेऊ आपण असंच घेऊ जो बाहेर. 40वा काल बेस्ट झाला आणि आज का होती का माहीत. आज मारणार आहे शोल्डर. आता फक्त आज डंबल्स मारू. त्यावर मशीन्स मारला, डंबल्स मारू फक्त नाही मारायचं. एपिसोड आहे 39वा. टॉपिक काय होतं बघा की आपण उन्हातून आलं, माझं मूड गरम झालं. म्हणजे कसं नाही का वाटलं मला. फ्री झाल्यानंतर वाटते की आता खरं काय बोलायला काय कळा नाही गेले. वॉर्मअप करून घेऊ. एपिसोड आहे 39वा. काय पण बडबड करतोय. हॅलो चला वॉर्मअप करून. झाला वॉर्मअप बरे का. तर थोडा त्याला त्रास होते. आपला झाला वॉर्मअप कम्प्लीट. मला म्हणत ॲप्स फक्त ॲप्स मारतो म्हणून ॲप्स मारले. तर कार्डिओ मारणं म्हणत होतं मग तर बी मारलं मी. फक्त 5 मिनिट मारले. 6ची होती. 5 मिनिट मारल्यामुळं असं फ्रेश वाटलं मला. जेवढे काही विचार आहे तेवढे गेले थोडं दमनं. कारण की आपण शांत बसला ना विचार आहे ना, त्याच्यामुळे कंटिन्यू करत राहायचं. तर तुम्हाला माहित आहे की तू काय नाही. पुशअप मारून घेऊ. कुठे केस आहे 9. बरं जेव्हा मी करतो ना काय पण पुशअप मारतो, होल्ड करतो पण करतो ना, तर माझ्या डोक्यामध्ये विचार नसतात. मी बसतोय असं बोलतोय, डोक्यामध्ये माझ्या विचार चालत असं की आपण कंटिन्यू करत पाहिजेत. पण विचार करत म्हणजे कसं माहिती आहे, बसलो ना विचार करत राहणार. कंटिन्यू करत राहिलं विचार एवढं बसलं तेवढं आपला लॉस आहे. चुकीच्या रस्त्याने जाईल ते तुम्हाला समजलं असं. जास्त वेळ नाही बसायचं. तर आता हिंदू पुशअप झाले. तरी चला जाऊ आपल्या लोकेशन. कॅमेरा का घेतला माहिती आहे का, तुम्हाला दाखवा म्हणलं हाताचं अंतर कसं ठेवतो का नाही, आपण बरोबर खाली जातो का नाही, त्याच्यामुळे मी कॅमेरा घेतला. बरं का करा मी चुकीचं मारतोय बरोबर वाटतं एवढाच अंतर असू शकतो. प्रमाणे कसा अंतर राहू शकतो मला कमेंट करा. मग आम्ही नक्की त्याचा रिप्लाय देईन. तर चेंजेस करेन आपण. तरी आपला पहिला सेट झाला. मारलं 4 जात नाहीत मला. आपली इंजुरी चांगली झाली आहे. दुसरा सेट लगेच घेऊ. लावून बघितलं असेल चुकीचं मारतोय बरोबर. तिसऱ्या सीटला सांगतो मी काय चुकीचं मारलं एवढे दिवस का टाईम नाही. मी दुसरे मला पहिल्या सीटला कळालं म्हणून मी दुसऱ्या सीटला बरोबर मारले. सीटला चूक नाही करायची बरं का.
मला चूक कळले, तुम्हाला नंतर सांगतो. तिसरं सेट कंप्लीट झालं. का मारलं माहिती आहे का? हँड पुशअपमध्ये हँड स्टँड पुशअप अशी बाहेर नाही घ्यायची, म्हणजे हे हातावर थांबले असं माराल तो. थोडी आपली मुंडी असं बाहेर काढून माराल तो आपण. नाही एकदम आपण जसं उलटा आहे ना, म्हणजे हाताचे लेवल खाली डाऊन करायचं आपल्याला. हाताच तर ना असं मुंडी अशी नाही करायची. मी जसं हा हात आहेत आपले तसं मुंडी खाली नाही यायचं, पुढे करायची ना महाग थोडं मुवमेंट नाही, एकदम सरळ खाली जायचं सरळ. मला ही गलती कळाली. आता तर चालू केलं आपण 36 एपिसोड कंप्लीट झालं. आपल्याला आत्ता चूक कळते. जे हात आहेत ना तशीच मुंडी एकदम सरळ खाली जाऊ द्या. हे ना महाग बरं मधी मुंडी तुमची पाहिजेत. कळालं? 100% कळालं. हँड स्टँड होल्ड आपण असंच करू. पूर्वी आपण थोडा रेस्ट करू. दुसरी एक्सरसाइज कोणती आहे? हँड स्टँड. जास्त सेकंद झाले बरं का. कळ नाही गेली मी काय करायला का. आणि पण की माझं लक्ष नाही. आराम करतो, 1 मिनिट रेस्ट करतो आणि दिमागाला जरा शांत करतो. मग भेटू. दुसरं सेट कंप्लीट झालं. झाला आहे दुसरा सेट कंप्लीट. व्हिडिओ बघितला असेल सेकंदामध्ये जेवढं थांबायचा प्रयत्न केला तेवढं थांबलं. वाटतंय 100 मधून सेकंद थांबला असेल. असं मला वाटतंय. की नाही थांबला आपण, म्हणजे सेकंड नाही थांबलं. 20 आसपास कंप्लीट करूनच जेवढं आलं मी तेवढं केलं. 20 सेकंड फक्त सेकंदामध्ये. लवकर आपल्याला प्रॅक्टिस होईल. कारण की जेवढं प्रेस हातावर दिलं हे दुखतं बघा. ही बॅग एक बार घरी ठेवलं ना आठवण राहत नाही चेंज करायची बरं का. हे शूटच्या नादामध्ये प्लस लगेच घेऊ. माझी तिसरा सेट कंप्लीट झाला. घेतला असेल कारण की मला माझं लक्ष नव्हतं मेन. आणि मी जेव्हा थांबत होतो आणि मी चुकीच्या साईडनं थांबलतो दिशाने. आणि कसं माहिती आहे का, साईडला असं थांबल्यामुळं ते जमिनीचा प्रॉब्लेम आहे का आपला प्रॉब्लेम आहे. जेव्हा थांबत होतो आणि तो वारं आला अचानकमध्ये. पूर्ण वारं जे आहे ना उजव्या हाताला जास्त प्रेस आला ना, मग मला कंट्रोल होणं गेलं. मला थांबल्यापेक्षा दुर्लक्षच केलं म्हणजे मला थांबताही नाही गेलं. नंतर जसं वारं कमी झालं मी थांबलो. 10 सेकंड 5 सेकंड थांबलं तर बस झालं. हात दुखते माझा त्याच्यामुळे मी बंद केलं. तिथंच थांबवलं. एक थांबणं होईल तेवढं थांबले. सेकंड थांबले काय माहीत समजून घ्या. नंतर आपले 20 सेकंड थांबले. उद्या 20 मिनिट थांबू शकतो आपण बरं का. तर चला दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. आता तिसरी एक्सरसाइजला भेटू. आहे तिसरी एक्सरसाइज तुम्हाला माहीत आहे ॲडव्हान्स स्पाइक पुशअप. तर आता आपण मारणार आहे 7. बरोबर मारते. स्वतःला फील करू
व्हिडिओ बघायची काही गरज नाही, काल पण असंच केलं तर प्रॉपर मारलं आहे. फक्त फील करू स्वतःच्या मनाला, बरं का. पहिला सेट एकदम चक्कर आल्यासारखं वाटतंय मला, बरं का. मारलं बरोबर, मला स्वतःला फील केले की बरोबर मारलं असं मला वाटतंय, बरं का. तरी चला दुसरं सेट लगेच घेऊ. मारले बरोबर मारले, स्वतःला फील केले मी बरोबर मारला असेल, बरं का. काल पण असंच केलं, आज पण असंच करू. बरोबर मारले, मनाला वाटले मी बरोबर मारले म्हणून. व्हिडिओ बघायची काही गरज नाही, चुकीचं राहावं बरोबर राहावं केलं पाहिजे, नसतं आपण पुढे नाही जात. सेट कंप्लीट झाला, सेट कंप्लीट झाल्यावर भेटू. मारलं आणि तिसऱ्या सेटमध्ये कमी का मारलं, जास्त त्रास नका. जेवढं तुम्ही जास्त मारता तेवढं काही कामाचं नाही. तुम्ही कमी मारता आणि प्रॉपर मारता, तुमच्यासाठी चांगलं आहे. झाली आपली तिसरी एक्सरसाइज कंप्लीट. मग चौथ्या एक्सरसाइजला का तुम्हाला माहीतच आहे, काल आपल्याला येत होतं जात होतं, येत होतं जात होतं, आणि जेवढं होल्ड केलं तेवढं त्रास होत होतं मला. बघू का होते का नाही. पहिल्या सेटला पहिल्यांदा जेवढं थांबणं होईल तेवढं थांब. मी 30 सेकंद जेवढं थांबलं तेवढं थांबलं. 27-28 सेकंद थांबलं. बेंड होते माझे म्हणून मी थांबलं, बरं का. कारण की थोडं आपण प्रेम म्हणजे उपरे थोडं बेंड होते, थोडं आपण दमानं करायचा प्रयत्न करू. डायरेक्ट स्ट्रेट करायला गेले ना तर इंजुरी होईल आपल्या. दुसरा सेट घेऊ लगेच. ते बघा, चुकीचं मारलं ना आपण किती पण वेळ थांबतोय आणि प्रॉपर थांबलं ना कमी सेकंद थांबतोय. मला कळलं आहे. दुसऱ्या सेटला बघा स्ट्रेट करायला गेलो आणि केलं, बरं का. स्ट्रेट केलं, फक्त 20 सेकंद थांबलं. माहिती आहे का, जेवढं आपण चुकीचं मारतो तेवढा वेळ थांबतोय आणि जेवढं मारतो तेवढं कमी थांबतोय. तेवढं मात्र आपल्याला कळलं. तुम्ही जास्त वेळ होल्ड केलाय मग ते शिकताना, बरं का, नंतर तुम्हाला प्रॉपर शिकल्यावर कळलं की जेवढं तुम्ही प्रॉपर करताय आणि तेवढं थांबताय तर समजून घ्या. कमी वेळ थांबताय तर समजून घ्या तुम्ही प्रॉपर करताय, आणि जेवढा वेळ तुम्ही जास्त थांबताय तर समजून घ्या तुम्ही चुकीचं करताय कुठे. ते बघा तिसरी एक्सरसाइज कंप्लीट, सेट कंप्लीट झाला आणि स्ट्रेचिंग पण केलं. मग आम्ही प्रॉपर थांबलं, सेकंड थांबलं. म्हणजे कसं माहिती आहे का, प्रॉपर थांबतोय तेवढं मी थांबतोय आणि जेवढं आपण वेळ थांबतोय तेवढं चुकीचं मारतोय. कंप्लीट झाला की तू आहे का माहीत, बरं का. तर चला घरी जाऊ, वे प्रोटीन ट्रेनिंग घेऊ.